हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे एक सुंदर असं परमेश्वराचं वचन घेऊन आलेले आहे. जुना करार योएल अध्याय 2 मध्ये वचन 28. हालेलुया, मी वाचते, लक्ष देऊन ऐका. देवाच्या आत्म्याचा वर्षाव. हालेलुया. यानंतर असे होईल, जुना करार योएल अध्याय 2 वचन 28 पासून. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. हालेलुया. आणि तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यांच्यावरही त्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. पहा, परमेश्वराचं सुंदर असं वचन आहे. योएल, जुना करार योएल अध्याय 2 वचन 28 मध्ये परमेश्वर बोललेला आहे. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. परमेश्वर बोललेला आहे, कुठला माणूस बोललेला नाही. हालेलुया. परमेश्वर काय बोललेला आहे? यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा वर्षाव, यानंतर असे होईल की मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा मी वर्षाव करीन आणि तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. हालेलुया. हालेलुया. पहा, परमेश्वराने सांगितलेलं आहे की मी मनुष्य मात्रावर माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करेन. हालेलुया. कशासाठी वर्षाव करेन? हालेलुया. यासाठी की देवाचं राज्य जवळ येत आहे आणि प्रत्येकाला कळावं येशू कोण आहे, पिता कोण आहे, पवित्र आत्मा कोण आहे आणि जगाचा या निर्माता, या सृष्टीचा निर्माता कोण आहे हे, आणि जगाचा न्याय करण्यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. आणि त्याकरता परमेश्वराने काय केलेलं आहे? मनुष्य मात्रांवर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. कारण जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हाच मनुष्य कार्य करू शकतो देवाचं. हालेलुया. नुसतं तुम्ही कॉलेज करणार, हे करणार, डिग्री मिळवणार, पण जर आत्माच नाही त्या व्यक्तीमध्ये, पवित्र आत्म्याचा अभिषेक हवा आहे माणसामध्ये. हालेलुया. ज्या व्यक्तीला परमेश्वराने निवडलेला आहे, मग तो अडाणी असू दे, अशिक्षित, 4वी-5वी शिकलेला असला तरीही चालेल. देवाला डिग्रीची मान्यता नाही आहे. देवाला हे मान्यता आहे की तो व्यक्तीचं अंतःकरण कसं आहे, तो किती सरळ वृत्तीचा आहे, तो परमेश्वरावर प्रेम करतो की नाही, तो त्याच्या आज्ञात पाळतो की नाही, त्याच्या आज्ञात चालतो की नाही. नुसतं डिग्री घेणाऱ्यानं आपल्या आत्म्याचा, आपल्याला पवित्र, आपल्यामध्ये आत्माच नाही आहे, तर परमेश्वर त्यांच्याद्वारे कसं कार्य करेल? हालेलुया. शिक्षण घेऊन कोणी कार्य करू शकतं, पण मेन कार्य करणं म्हणजे देवाचा आत्मा, पवित्र आत्म्याची गरज आहे माणसाला. आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे स्वतः, मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि माझे पुत्र व कन्या संदेश देतील. हालेलुया. हालेलुया. माझे पुत्र आणि कन्या, परमेश्वराने असं सांगितलं का फक्त माझे पुत्र संदेश देतील? मग ही जगामधले व्यक्ती, जगामधले लोक कन्यांना मान्यताच देत नाहीत. हालेलुया. कारण देवाने मान्यता दिली आहे, तर तुम्ही न मान्यता देणारे कोण? हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने निवडलेलं आहे स्त्रियांना. हालेलुया. परमेश्वराने दोघांना एक समान ठेवलेलं आहे, पुरुषाला पण आणि स्त्रीला पण. स्त्री पुरुषापासून वेगळा नाही, स्त्री पुरुषापासून वेगळी नाही आणि पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही. दोघं एक देह आहेत. हालेलुया. म्हणून वेगळे कुणीच नाही आहे. म्हणून माणसं तुच्छ लेखतात, स्त्री अशी, स्त्री तशी. हालेलुया. हे मग तुम्ही जगिक लोक झालात. जे देवाचा आत्म्याने भरलेले लोक आहेत, ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे, नियमशास्त्रात लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की माझे पुत्र आणि कन्या संदेश देतील. मग याच्यामध्ये लिहिलं आहे, पुत्र आणि कन्या संदेश देतील. ज्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे त्या कन्यांचा विषयी परमेश्वर बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. तर दोघांवरही देव सारखाच प्रेम करतो, स्त्रीवर आणि पुरुषांवर पण. हालेलुया. देवाची लाडकी, पहिलं जर परमेश्वराने स्त्रीला गॅब्रिएल देवदूत पाठवून, हालेलुया, मरियाला संदेश द्यायला पाठवलं. हालेलुया. आणि निरोप दिला की तुझ्या पोटी जगाचा तारणारा जन्माला येणार आहे आणि त्याचे नाव आहे येशू ख्रिस्त. मग परमेश्वराने स्त्रीला का निवडलं? देवाच्या पुत्राला गर्भधारणा
त्यांनी सरळ स्वर्गातून खाली पाठवलं असतं ना, नाही. मग त्यांनी एक स्त्रीची स्त्रीला निवडले ना परमेश्वराने. मग स्त्रीच्या द्वारी येशू ख्रिस्ताच्या पोटी आपलं मरियाच्या पोटी येशू ख्रिस्त जन्माला आले, या जगाचा तरणारा जन्माला आला. हालेलुया. मग ती स्त्रीच आहे. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने सांगितलं की तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे तो कोण आहे? या जगाचा त्राता आहे, या जगाचा मालक आहे, या जगाचा पालक आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याला कबरेत ठेवलेलं असताना येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि पहिलं दर्शन त्याने मरियम मगदलिनीला दिलं. हालेलुया, हालेलुया. मरियम मगदलिनीला दर्शन दिलं. मग ही कोण आहे? ही स्त्रीच आहे. आणि स्त्रीला सांगितलं, जा लोकांना सांग प्रभू उठला आहे. आणि हे तिने स्वार्था सगळ्या जगात पसरवली. हालेलुया. तर पहिला ह्या राष्ट्रामध्ये या पूर्ण 2025 वर्षापासून जेव्हा येशू जन्माला आला आणि येशू जन्माला आल्यानंतर येशू मरियाच्या पोटी जन्माला आला. येशूने 33 वर्ष पृथ्वीवर कार्य केलं. पण येशूने स्त्रियांना पण प्रेम दिलं आणि पुरुषांना पण प्रेम दिलं. मग देवाच्या नजरेत स्त्री आणि पुरुष एक आहेत. हालेलुया. आणि येशू कार्य करत असताना तिथे शंभरुणी स्त्री भेटली आणि येशूने तिला पण तिचं सगळं गुपित सांगितलं. आणि ती बोलली, हे माझं असं गुपित कोण सांगू शकतं? खरंच कोणतरी भेटते, देवाचा माणूस आहे. आणि देवाने सांगितलं, जा आणि ती मला प्यायला पाणी दे. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन सांगतं, ती स्त्री उठली आणि सर्व गावात जाऊन तिने जे घडलेला वृत्तांत आहे तिच्यासोबत ते सांगितला. आणि सांगितलं की येशू परमेश्वराचा सेवक आपल्यासाठी आलेला आहे. त्याने माझं सगळं गुपित सांगितलेलं आहे. आणि त्या स्त्रीने सुवार्ता जाऊन सगळीकडे पूर्ण गावामध्ये सांगितली आणि कित्येक लोक येशूकडे आले. हालेलुया. तर माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, कॅथरीन कुलमन आहेत, जॉयस मायर आहेत, जुन्या करारात हन्ना आहे. हालेलुया. मरिया मगदली आहेत. ह्या परमेश्वराने जसं 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. शिष्य बंद खोलीत बसलेले असताना येशू स्वर्गारोहण झालं आणि शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला अनाथाशी सोडून जाऊ नका. तर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला अनाथाशी सोडणार नाही, तर मी स्वर्गात गेल्यावर माझं पित्याचा कैवारी सत्याचा पवित्र आत्मा मी तुम्हाला पाठवेल. आणि जेव्हा तिथे 1, 2, 3 नव्हते तर 120 लोक होते आणि त्याच्यामध्ये स्त्रिया होत्या. मग स्त्रियांवर पवित्र आत्मा नसता पाठवला परमेश्वराने, येशूने. हालेलुया. तिथे स्त्रिया होत्या. 120 लोकांमध्ये स्त्रियांवर पण पवित्र आत्मा होता. आणि देवाने निवडलेला आहे स्त्रियांना, म्हणून या जगामध्ये देवाने निवडल्याशिवाय कुठली स्त्री कार्य करू शकत नाही. हालेलुया. साधारण स्त्रिया नाही, ह्या ज्या देवाने निवडल्या त्या स्त्रियांसाठी मी बोलते. हालेलुया. मग ज्या स्त्रीबरोबर पवित्र आत्मा असतो ती स्त्री रात्र दिवस बघत नाही देवाचं कार्य करायला निघते, कारण तिच्यामध्ये देवाचा आत्मा असतो. आणि देवाच्या वचनाला तुम्ही नाकारू नये, कारण देवाने स्त्रीला मान्यता दिलेली आहे. म्हणून पुरुषांनी भेदभाव करू नये. हालेलुया. मी तर गर्वाने सांगेल, परमेश्वर पिताने येशू ख्रिस्ताने मला निवडलेलं आहे. हालेलुया. त्याचं कार्य करण्यासाठी. आणि मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते की त्याने माझा वापर करत आहे कार्यासाठी. मी प्रभू येशूला शतशः प्रणाम करते, कोटी कोटी धन्यवाद देते, कारण परमेश्वराने मला त्याचा पवित्र आत्मा पाठवून मला पवित्र आत्म्याचा अभिषेक करून मला परमेश्वराने निवडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या गोंडस बालमित्रांनो, आज सुंदर वचन होतं की परमेश्वर बोलतो, माझ्या मी दासदाशींवर पण पवित्र आत्म्याचा अभिषेक करेन, म्हणजे पुत्र कन्या संदेश देतील. म्हणजे दास आणि दाशी, पुत्र आणि कन्या. मग दाशीमध्ये पण स्त्री आली आणि कन्यामध्ये पण स्त्री आली. तर तुम्ही कोण न्याय निवाडा करणार आहे? हालेलुया. मला खास करून या राष्ट्रातले जे विश्वासी लोक आहेत, जे पास्टर्स लोक आहेत काही, त्यांना मला सांगायचं निघतं, कारण देवाने निवडलेलं आहे. स्त्रीला मान्यता नाही हे तुम्ही बोलणारे कोण आहेत? हालेलुया, हालेलुया. मी तर गर्वाने सांगते, मी हे बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की योएलमध्ये माझे पुत्र आणि कन्या संदेश देतील. हालेलुया. सेवक आणि सेविका म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोनच आले. दास दासी, स्त्री आणि पुरुष हे दोन्हीच आले. म्हणून माझ्या स्त्रियांना मला सांगायचं आहे, माझ्या भगिनींना सांगायचं आहे, तुम्ही देवाचं कार्य पवित्र आत्म्याने भरून तुम्हाला कार्य करण्यासाठी परमेश्वर निवडलेलं आहे. मी जसं परमेश्वराने मला कार्य करण्यासाठी निवडलं आहे तसे तुम्हालासुद्धा निवडलेलं आहे. म्हणून बिनधास्त देवाचं कार्य करा, येशूच्या नावाचा महिमा करा. कारण मरिया मगदलिया, जॉयस मायर, हालेलुया, जॉयस मायरला परमेश्वराने निवडले. रूथ आहे, तिला निवडलं आहे परमेश्वराने.
हालेलुया. एस्तेर आहे, एस्तेरसारखा सुगंध पसरलेला तिने देवाचं कार्य केलेलं आहे. भरपूर स्त्रिया बायबल पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि जॉयस मायरचं कार्य एवढ्या कुठल्याच लोकांचं चालत नसेल एवढंच जॉयस मायरचं कार्य चालतं. कॅथरीन कुलमन यांच्याद्वारे पण परमेश्वराने खूप मोठं कार्य केलेलं आहे. म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की परमेश्वर पिता यहोवाने येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याने मला पाचारण केलं, तसं तुम्हालाही परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. म्हणून उठा, उभे राहा आणि प्रभू येशूचं काम करा आणि सांगा जगाला की येशूच प्रभू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. त्यांनी जे यूट्यूब चॅनलवर प्रार्थना वचन ऐकत आहेत त्यांनी ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य केलं असेल मी विश्वास करते. आणि आज आपल्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि परमेश्वर या क्षणाला तुमच्या जीवनात कार्य करत आहे. हालेलुया. ओ रावाला बाशी खिरावाला धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला तुमच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज करणी, गरिबी, लाचारी, दाळपिढीचे सर्व श्राप येशूच्या नावात निघून गेलेले आहे. प्रभू येशू सर्वांना पवित्र आत्म्याने भरून काढत आहे. आंधळे पाहू लागत, लंगडे चालू लागत, मुके बोलू लागत, बैराना श्रवणशक्ती व मतिमांच्या बुद्धीला स्पर्श आणि मेलेले सुद्धा जिवंत होत आहे. प्रभूचा अभिषेक सर्वांना उतरत आहे. पेंटिकॉस्टची आग उतरत आहे. आंधळे या क्षणाला कॅन्सरच्या गाठी नष्ट झालेल्या आहेत. HIV येशूच्या नावात नष्ट झालेला. TB, दमा, क्षयरोग येशूच्या नावात निघून गेलेला आहे. ज्यांना डोळ्यांना अंधत्व आलेलं आहे प्रभू येशू त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करत आहे. ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे येशूच्या नावात तो मोतीबिंदूचा दुष्टात्मा निघून गेलेला आहे. ज्यांना किडनी स्टोन आहे किडनी स्टोन येशूच्या नावात धमकावते, सोडा आणि निघा यांच्यातून. ज्यांचे गुडघे दुखी आहे, कंबर दुखी आहे, पोट दुखी आहे, लूज मोशनचा त्रास आहे, एलर्जीचा त्रास आहे, इन्फेक्शनचा त्रास आहे, सर्व येशूच्या नावात निघून गेलेले आहे. त्वचा रोग आहे, स्किन रोग आहे, येशूच्या नावात ते इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, सर्व येशूच्या नावात निघून गेलेलं आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. भूत प्रेत जादूटोणा तंत्र मंत्र करण्याची दुष्ट आत्मा निघून चाललेली आहे. पवित्र आत्माचा अभिषेक उतरत आहे. स्वर्गातून पेंटिकॉस्टची आग उतरलेली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श या क्षणाला होत आहे. ओ राबालाबा शिखिराबा. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू येशूने या क्षणाला सर्वांना स्पर्श केलेला आहे. ज्यांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतलेला आहे या क्षणाला प्रभू येशू त्यांच्या जीवनात कार्य करत आहे. आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा तो आहेस प्रभू येशू. ज्यांनी प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला आहे ते पूर्णपणे येशूच्या नावात बरे झाले असं विश्वासाने मी घोषणा करते. पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते नाही पिता. आमेन आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभूची शांती असो तुम्हाला. आमेन. आणि आमचा पत्ता आहे विद्याविहार ईस्ट, साई लीला हॉल, 2nd फ्लोअर, राजावडे हॉस्पिटलच्या समोर. रविवारी संध्याकाळी 5 ते 8पर्यंत प्रार्थना चालते. जर तुम्ही इथे कुठे जवळपास राहत असाल, तुम्ही येशूकडे कधीच गेलेले नसाल तर तुम्ही इथे येऊन प्रार्थनेला येऊ शकता रेग्युलर. जर लांब असाल तर तुमच्याकडे तुम्ही कधीच प्रार्थनेला गेले नसाल तर तिथे तुमच्या जवळपास कुठे प्रार्थना चालू असेल तिथे तुम्ही जा, कारण येशू न्याय करायला येणार आहे. येशू जगाचा न्याय निर्माण येशू जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे. म्हणून आत्ताच वेळ नाही गेलेली आहे. पश्चाताप करा, पापांचा पश्चाताप करा, क्षमा मागा आणि आपल्या वैरांना क्षमा करा. आणि प्रभू येशूने तुम्हाला क्षमा केली तसे तुमच्या वैरांना तुम्ही क्षमा करा. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या, कारण येशू न्याय करायला येणार आहे आणि पुढे स्वर्ग आणि नरक आहे. म्हणून येशूशिवाय कोणीच परमेश्वर नाही. मार्ग, सत्य, जीवन येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. प्रभू येशू माझ्या जीवनात कार्य केला तसं प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस.